हॅलो, लेट स्टार्ट्स विथ जावा ट्युटोरियल. म्हणजे आज आपण बघणार आहे काय की जावा ट्युटोरियलचं इंट्रोडक्शन, म्हणजे जावा काय, मेन बेसिक काय काय गोष्टी लागतात जावाला, एक्सेट्रा एक्सेट्रा आपण आज बघू. तर मग सगळ्यात पहिला प्रोग्राम म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण प्रोग्राम्स लिहितो, बरोबर. काही काही गोष्टी ना क्लिअर पाहिजे माणसाच्या. म्हणजे जर तुम्ही आता जावा शिकताय तर तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट सी आणि सी प्लस प्लस लागणार. म्हणजे जावा सी आणि सी प्लस प्लसचा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणू शकता तुम्ही. ह्या सी आणि सी प्लस प्लसच्या बेसिक्सच्या बगैर तुम्ही जावा नाही करू शकत. असं मी काही तुम्हाला इथं घाबरत नाहीये, पण मी तुम्हाला काय सांगतोय, वेळ भेटेल तसा सी सी प्लस प्लस तुमचं जेवढं स्ट्रॉंग करून घेण्यात येईल तेवढाच जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर आता आपण बघू आज तर बेसिक गोष्ट बघू. मला सांगा की what is program, what is program. बरोबर. जर तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार असाल तर तुम्हाला किमान एवढं तरी माहिती पाहिजे बेसिक मध्ये व्हॉट इज प्रोग्राम. तर व्हॉट इज प्रोग्राम हे जर आन्सर मुलांना विचारलं गेलं तर मुलं जास्तीत जास्त प्रश्न काय देतात की प्रोग्राम कलेक्शन ऑफ स्टेटमेंट आहे, प्रोग्राम बंच ऑफ स्टेटमेंट आहे, जे जेणेकरून एक हे करतात रन करतं. हे बुकिश डेफिनेशन झालं. माझ्या भाषेत प्रोग्राम म्हणजे काय, एखादी गोष्ट मला जर माझ्या मशीन कडून करून घ्यायची आहे तर मी त्या प्रोग्रामच्या मदतीने ते करून घेणार. म्हणजे मला माझ्या कम्प्युटरमध्ये जर कॅल्क्युलेटर नाहीये तर मी सीचा एक प्रोग्राम लिहिणार ज्याच्यामध्ये मी ॲडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम करणार. आणि ज्यावेळेस मी तो प्रोग्राम रन करेल त्यावेळेस मला मशीन ती गोष्ट करून देते माझ्याकडून. म्हणजे जर मला माझ्या मित्राला सांगायचं की जा बाबा जाऊन 2 चॉकलेट आण, तर माझा मित्र ते काम करतोय, करून देतोय का, कारण की मला त्या लँग्वेज मध्ये मी त्याला कम्युनिकेट केलं म्हणून ते माझी गोष्ट करून देतोय तो. आता मी जर त्या लँग्वेज मध्ये मशीनला सांगतोय की मला ऍडिशन करून दे तरच मशीन मला ते करून देणार आहे. सो प्रोग्राम म्हणजे काय, मशीन कडून एखादं काम करून घेणं. ते मशीनला ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही सांगता ते लँग्वेज असते प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि प्रत्येक लँग्वेजचे काही ना काही ग्रॅमर असतं, रूल्स अँड रेग्युलेशन असतं. तसं प्रोग्रामिंग लँग्वेजचं पण काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन असतं. सो बुकिश डेफिनेशन काय आहे प्रोग्रामची, कलेक्शन ऑफ स्टेटमेंट. तर मी बोलेल की ही डेफिनेशन चुकीची आहे. तर मी बोलेल की कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन, कलेक्शन ऑफ स्टेटमेंट ही डेफिनेशन चुकीची आहे. मला जर माझ्या म्हणजे इंटरव्ह्यू घेताना मला जर कोणी प्रश्न विचारला व्हॉट इज प्रोग्राम, तर मग मी समोरच्याला विचारेल की सर कुठला प्रोग्राम, लो लेवल लँग्वेजचा, हाय लेवल लँग्वेजचा कोणता प्रोग्राम, कारण की दोघांची डेफिनेशन वेगवेगळे असते. लो लेवलच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही बेसिकली स्टेटमेंट्स बघत नाही. तुम्ही लो लेवलच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन्स बघतात. मूव्ह ए इंटू मूव्ह ए रजिस्टर्स मध्ये तुम्ही एखादी ऍड्रेस देतात जे जी व्हॅल्यू रीड करू शकता. हे लो लेवल लँग्वेज मध्ये प्रोग्राम काय आहे तर कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहे. म्हणजे एखादं असं राहतं, मी तुम्हाला टाईप करून दाखवतो आपल्याकडे. मूव्ह ए एखादं इन्स्ट्रक्शन झालं तर 001 हे ऍड्रेस 001 ही काय झाली, ही झाली इन्स्ट्रक्शन. म्हणजे लो लेवल लँग्वेज साठी प्रोग्राम इज अ कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स.
जर आपण बघतोय आय लेवल साठी तर काय कलेक्शन ऑफ स्टेटमेंट्स. सिंपल. तर आपलं एवढी गोष्ट क्लिअर झाली. व्हॉट इज प्रोग्राम. कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन ही प्रोग्रामची डेफिनेशन इन केस ऑफ लो लेवल लँग्वेज, आणि कलेक्शन ऑफ स्टेटमेंट ही डेफिनेशन आहे हाय लेवल लँग्वेज साठी. क्लिअर. आता मेन अजून एक मुळातली गोष्ट की आता आपण बघतोय हाय लेवल लँग्वेज जावा हाय लेवल लँग्वेज आहे, तर कलेक्शन ऑफ स्टेटमेंट. तर किमान जावा शिकण्याच्या आधी आपल्याला एवढं कळलं पाहिजे व्हॉट इज म्हणजे स्टेटमेंट काय. तर स्टेटमेंट काय येतं तुमच्या डोक्यात. स्टेटमेंट म्हणल्यावर काय येतं, काहीतरी यायला पाहिजे. काहीतरी जर तुम्ही 2 वर्ष प्रोग्रामिंग करताय, सी करताय, C++ करताय, तर स्टेटमेंट म्हणल्यावर तुमच्या डोक्यात काहीतरी आलं पाहिजे. मला सांगा C इज इक्वल्स टू A प्लस B स्टेटमेंट आहे का. प्रिंट एफ हेलो वर्ल्ड ही स्टेटमेंट आहे का. काउंट प्लस प्लस स्टेटमेंट आहे का. जर तुम्ही बोलत असाल की C इज इक्वल्स टू A प्लस B स्टेटमेंट आहे, प्रिंट एफ हेलो वर्ल्ड स्टेटमेंट आहे, काउंट प्लस प्लस स्टेटमेंट आहेत, आणि ह्या सगळ्या स्टेटमेंटला घेऊन जर प्रोग्राम बनतो तर तुम्ही बिलकुल चुकीच्या आहात. कळलं. C इज इक्वल्स टू A प्लस B हे काय आहे माहिती का तुम्हाला. सध्या हे काय, सध्या हे एक एक्सप्रेशन आहे. आता तुम्ही म्हणसाल मग हे स्टेटमेंट आहे, तर तुम्हाला सांगतो सध्या हे पण एक्सप्रेशन आहे. बरोबर. म्हणसाल मग ही स्टेटमेंट आहे, तर तुम्हाला सांगतो हे पण एक्सप्रेशन आहे. चला बा हा कोण येडा झालाय, हा सर सगळ्यांनाच एक्सप्रेशन म्हणतोय, हे तर आम्ही बघत आलोय स्टेटमेंट मुळे. ते म्हणसाल हे येडं झालंय, काय पण शिकवते. तर म्हणून तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये म्हणून मी तुम्हाला प्रूफ देतो. प्रूफ पण कोणाकडून, ज्यांनी ही लँग्वेज बनवली त्याच्याकडून. बघायचं. चला फास्ट बघा. An expression such as x is equals to 0, I plus plus, printf becomes a statement. कधी, आत्ता नाही. becomes a statement when it is followed by a semicolon. म्हणजे तुम्हाला कळलं x is equals to 0, फक्त x is equals to 0 काय एक्सप्रेशन आहे. एक्सप्रेशन आहे. एक्सप्रेशन आहे दिसतंय. एक्सप्रेशन सच एस x is equals to 0 फक्त printf विदाउट सेमिकोलन एक्सप्रेशन आहे, आणि ते बिकम्स अ स्टेटमेंट वेन इट इज फॉलोड बाय सेमिकोलन. म्हणजे ते तुम्हाला कळते का हे स्टेटमेंट कधी होईल. हे स्टेटमेंट कधी होईल ज्यावेळेस इथं आपण सेमिकोलन देऊ. स्टेटमेंट कधी होईल ज्यावेळेस आपण इथं सेमिकोलन देऊ. स्टेटमेंट कधी होईल ज्यावेळेस आपण इथं सेमिकोलन. कळलं. स्टेटमेंट म्हणजे काय, कुठलं पण एक्सप्रेशन सेमिकोलन दिल्यानंतर ना स्टेटमेंट बनतं, आणि अशा स्टेटमेंट कलेक्शन ऑफ अशा स्टेटमेंट म्हणजे प्रोग्राम. हाय लेवल लँग्वेज मध्ये कलेक्शन ऑफ अशा स्टेटमेंट म्हणजे प्रोग्राम. तुम्हाला प्रोग्राम कळलं काय, तुम्हाला स्टेटमेंट कळलं काय, तुम्हाला एक्सप्रेशन कळलं काय. कुठली पण लाईन द्या विदाउट सेमिकोलन एक्सप्रेशन आहे, आणि विथ सेमिकोलन ती काय स्टेटमेंट आहे. बरोबर. आता आपण वळूया एन्व्हायरमेंट या शब्दाकडे. स्पेलिंग चुकू शकते, माझी इंग्लिश खूप कमजोर आहे. तर व्हॉट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला काय वाटू शकते एन्व्हायरमेंट काय एक्सेट्रा एक्सेट्रा. एन्व्हायरमेंट म्हणलं, लहान मुलाला विचारलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर तो म्हणाल निसर्ग, सराउंडिंग, आजूबाजूचं वातावरण. तुम्ही गुगलला विचारलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय, ते पण तुम्हाला हेच उत्तर देतील. पण कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये एन्व्हायरमेंट काय, किंवा आपल्या लँग्वेज मध्ये एन्व्हायरमेंट काय. तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय की आता आपल्या आई वडिलांनी आपल्याला कामाला लागेपर्यंत जे काही दिलंय ते एक एन्व्हायरमेंट दिलंय आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी. आता काय जरी झालं, एका डान्सरसाठी त्याचं एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तो डान्सचा स्टेज जिथं त्याला ते एन्व्हायरमेंट भेटतं, जिथं तो त्याचे स्किल्स पुढे परफॉर्म करू शकतो. कळलं. म्हणजे एन्व्हायरमेंट ह्याचा शब्दशः अर्थ कम्प्युटर लँग्वेज मध्ये असा आहे
की एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजला रन होण्याचं जे प्लॅटफॉर्म जे देतो ते आपण एक एन्व्हायरमेंट म्हणून देतो. म्हणजे एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी एक एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं की आपण जी त्याला ॲबिलिटी देतो रन होण्याची, म्हणजे तुमचा प्रोग्राम रन होण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम जो स्टेज देते ना त्याला म्हणतात एन्व्हायरमेंट. तुम्ही बोलताल हा काय येडेगत बोलतोय, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एन्व्हायरमेंट आता तुम्हाला सीच्या टर्म्समध्ये जर एन्व्हायरमेंट झालं सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे का एन्व्हायरमेंट म्हणजे मी काय म्हणलं आता तुम्हाला एन्व्हायरमेंटची डेफिनेशन बुकिश नाही माझ्या लँग्वेजमध्ये की तुमच्या प्रोग्रामला रन होण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम जी स्टेज देते त्याला म्हणतात एन्व्हायरमेंट. म्हणजे तुम्ही म्हणसाल आता सीच्या केसमध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर सीच्या केसमध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे VIM इथं आपण प्रोग्राम लिहितो. सेकंड कंपायलर, जिथे आपण प्रोग्राम कंपाईल करतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिथे आपण रन करतो तो झाला आपला कमांड प्रॉम्प्ट. कळलं? हे झालं सीचं एन्व्हायरमेंट. तुम्हाला परत फोकस करतो एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तुमच्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टीमनी रन होण्यासाठी दिलेलं एक स्टेज. तर तुमच्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टीमने रन होण्यासाठी VIM दिलं, कंपायलर दिलं, कमांड प्रॉम्प्ट दिलं, ह्याच्या मदतीने तुम्ही एखादा सीचा प्रोग्राम रन करू शकता, त्याला म्हणतात एन्व्हायरमेंट. यापुढं कधी पण एन्व्हायरमेंट हा शब्द आला तर ह्या 3 गोष्टी, की हे एन्व्हायरमेंट म्हणजे काय की आपल्या प्रोग्रामला रन होण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमने दिलेलं एक स्टेज. म्हणजे तो ऑपरेटिंग सिस्टीम सांगतोय जसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला एन्व्हायरमेंट दिलं आपल्या स्किल्स एक्सप्रेस करण्यासाठी, तसं ऑपरेटिंग सिस्टीम जे आपल्याला एन्व्हायरमेंट देतंय की ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला एन्व्हायरमेंट देते की तुम्ही प्रोग्राम क्रिएट करा, कंपाईल करा, रन करा, त्याला म्हणतात एन्व्हायरमेंट कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी. तर ठीक आहे, तुम्हाला कळलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं सी साठी. परत एकदा एन्व्हायरमेंटचे डेफिनेशन मी हे करतोय. एन्व्हायरमेंट म्हणजे तुमच्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टीमनी रन करण्यासाठी दिलेलं एक स्टेज. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणते की बाबा VIM ने तू तुझा कोड बनव, कंपायलरने तू तुझा कोड कंपाईल कर आणि कमांड प्रॉम्प्टने तू तुझा कोड रन कर. कुठं रन कर, आता उबंटू एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, उबंटू म्हणते की तू माझ्यावर कोड कर, एडिट कर, कंपाईल कर आणि रन पण कर. हे उबंटूनी सी लँग्वेजला दिलेलं हे एक एन्व्हायरमेंट आहे. कळलं? तसं जावासाठी एन्व्हायरमेंट काय, तर जावासाठी एन्व्हायरमेंट म्हणजे कळलं का, जावाचा एन्व्हायरमेंट म्हणजे काय असेल की जावाचा कोड लिहिण्यासाठी एक एडिटर असेल, जावाचा कंपायलर असेल आणि जावा रन करण्याचं एक कमांड प्रॉम्प्ट असेल. कळलं? जसं सी साठी हे झालं तसंच आहे. तर ठीक आहे, जावासाठी काय असेल त्याचं एन्व्हायरमेंट ते वेगळं असेल, तेच बघायचं आता आपल्याला. हे एन्व्हायरमेंट सी साठी होतं जे आपण आतापर्यंत बघत आलोय, बरोबर. आता जावासाठी त्याचं एन्व्हायरमेंट काय असेल, ते टाइमची खूप लिमिटेशन आहे आपल्याकडं, 15 मिनिटच असतं आपल्याला त्यासाठी. मला आता ठीक आहे, जावाचं एन्व्हायरमेंट काय आहे, तर जावाचं एन्व्हायरमेंट आहे JDK. तर तुम्ही बोलसाल की सीचं कसं होतं, एडिटर, कंपायलर, मग कमांड प्रॉम्प्ट, तर याचं फक्त JDK असं कसं काय बरं. तर मग हा JDK काय माहिती का तुम्हाला, तर थांबा एक सेकंड बघूया आपण. बघा JDK म्हणजे काय, अख्खा जो बॉक्स आहे ना तो JDK. JDKचं फुल फॉर्म जावा डेव्हलपमेंट किट. आणि ह्या JDKच्या बॉक्समध्ये ना जसं आपलं Amazonचं एक हे येतं, तसं JDKच्या बॉक्समध्ये अजून 2 डब्बे आहेत, एक JRE आणि एक वेब डेव्हलपमेंट. वेब डेव्हलपमेंट मध्ये काय दिसतंय का तुम्हाला, असे खूप सारे प्रोग्राम आहेत, पण एक आपल्या ओळखीचा प्रोग्राम आहे तो काय, जावा सी म्हणजे जावाचा कंपायलर. आणि जावा रन टाइम एन्व्हायरमेंट हे पण एक डब्बा आहे, त्याच्यामध्ये खूप सारे प्रोग्राम्स आहेत, JVM, लायब्ररी क्लासेस एक्सेट्रा. तर कळलंय.
हे वेळ अभावी आपल्याला खूप काही कमी होतं. तर जेडीके एक एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ते जेडीके एन्व्हायरमेंट मध्ये सगळं आलं, प्रोग्राम लिहिणं आलं, कंपाईल करणं, रन करणं, हे सगळं आलं जेडीके मध्ये. जेडीके हा जावाचा एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम एक प्लॅटफॉर्म देते, एक स्टेज देते, की जा बाबा तू तुझा प्रोग्राम रन कर. तर आता जेडीके जसं आपण बघितलं मगाशीच, सीचा एन्व्हायरमेंट काय, सीचं एन्व्हायरमेंट काय होतं, की सीचं एन्व्हायरमेंट आपल्याकडं काय होतं, ठीक आहे ते गेला असेल आता, ठीक आहे. सीचं एन्व्हायरमेंट होतं आपल्याकडं की सीचा VIM, सीचा कंपायलर आणि सीचा कमांड रन, ज्यात आपण ते प्रोग्राम रन करतो, बरोबर. आता तसंच आपला जावाचं एन्व्हायरमेंट काय, जावाचं एन्व्हायरमेंट आहे जेडीके, बरोबर. जेडीके म्हणजे जेडीके काय करतो, जेडीके सगळं करतो. जेडीके प्रोग्राम लिहितो, जेडीके प्रोग्राम कंपाईल करतो, जेडीके प्रोग्राम रन करतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा काय बाबा जेडीके, तर जेडीके डिटेल मध्ये बघण्यासाठी आपण जेडीकेची एक डायग्राम दाखवतो तुम्हाला. बघा हे अख्खं जेडीके, हा जो लाल डब्बा दिसतो ना तुम्हाला, अख्खा जेडीके, जेडीकेच्या 8 डब्यात 2 अजून डब्बे आहेत. एक डेव्हलपमेंट टूलचा डब्बा आहे आणि एक जावा रन टाइम एन्व्हायरमेंटचा डब्बा आहे. तर डेव्हलपमेंट टूल मध्ये काय, खूप सारे प्रोग्राम्स आहेत, खूप सारे प्रोग्राम आहेत. हा एक प्रोग्राम आहे, हा एक प्रोग्राम आहे, हा एक प्रोग्राम आहे, हा एक प्रोग्राम, हा एक आहे, हा एक आहे, सगळे हा प्रोग्राम्स आहेत. पण तुम्हाला दिसतंय का इथं की हे हा जो प्रोग्राम आहे तो जावा कंपायलर आहे. आता जेडीके मध्ये डेव्हलपमेंट टूल्स आहेत. डेव्हलपमेंट म्हणजे कळलं का तुम्हाला, इथे तुम्हाला तुमचा प्रोग्राम लिहिण्याची संधी आहे, सगळं आलं आहे डेव्हलपमेंट टूल्स मध्ये. आता JRE काय करतो माहिती का, JRE तुम्हाला JRE तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो की जिथे तुम्ही तुमचा प्रोग्राम रन करू शकता, कळलं. JRE प्रोव्हाइड्स एन्व्हायरमेंट टू रन द प्रोग्राम, बरोबर. तर JRE मध्ये काय, JVM आहेत आणि लायब्ररी क्लासेस. आता JVM काय, आता JVM काय, JVM तुमचा ऍक्च्युअल प्रोग्राम रन करतो. तर नीट लक्ष द्या, JRE हे प्लॅटफॉर्म देतो तुमच्या प्रोग्रामला की रन करण्यासाठी. JVM तुमचा ऍक्च्युअल प्रोग्राम रन करतो. लायब्ररी क्लासेस म्हणजे सी मध्ये कसे लायब्ररी फंक्शन्स असतात, str.i.h, a.h, तर सी मध्ये फंक्शन्स, जावा ट्रूली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे म्हणून जावा मध्ये क्लासेस, बस बाकी काही डिफरन्स नाहीये. तर JDK काय, JRE प्लस डेव्हलपमेंट टूल आहे. ते काय करतं, JDK एन्व्हायरमेंटचं डेफिनेशन काय, प्रोव्हाइड्स एन्व्हायरमेंट टू डेव्हलप अँड रन जावा ऍप्लिकेशन. JRE काय, JVM प्लस लायब्ररी क्लासेस provides environment to run Java application. JVM Java run virtual machine, Java run application, etc. ठीक आहे. सगळं थोडंसं झालं, पण तरी तुम्हाला लास्ट मध्ये डिटेल मध्ये सांगायचा प्रयत्न करतो. जावाचं एन्व्हायरमेंट म्हणजे जावाचा प्रोग्राम तुम्ही कसं लिहिणार, कसा कंपाईल करणार, कसं रन करणार, ह्या तिन्ही गोष्टींना काय म्हणतात, एन्व्हायरमेंट म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला जे चान्स देते प्रोग्राम रन करण्याचा, त्या ऑपरेटिंग सिस्टीमवर ते एन्व्हायरमेंट असतं, बरोबर. तर जावाचं एन्व्हायरमेंट काय, JDK, म्हणजे तुम्हाला कळलं हे JDK, हे JDK मध्ये 2 बॉक्सेस आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट टूल पण आहे आणि जावा रन टाइम एक्झिक्युशन पण आहे. तर डेव्हलपमेंट टूल म्हणजे कळलं का तुम्हाला, डेव्हलपमेंट याचा अर्थ कळला का, म्हणजे इथं तुमच्या सीचा VIM पण आलं, कळलं. डेव्हलप म्हणजे तुम्ही इथं कोड लिहिताय, कंपाईल करताय. आणि लायब्ररी क्लासेस मध्ये तुम्ही तुमचा जावा रन टाइम एन्व्हायरमेंट म्हणजे तुमचं JVM आहे, जिथे तुम्ही प्रोग्राम ऍक्च्युअल रन करतायत. लायब्ररी क्लासेस आहेत जिथं म्हणजे तुम्हाला लिंक्ड होतात लायब्ररी फंक्शन्स, जसे सी मध्ये जसं तिथे लायब्ररी क्लासेस असतात, ते आपण डिटेल मध्ये बघू पुढं. चला ठीक आहे, आता आपण थांबूया इथंच. तुम्हाला JDK काय एवढं नोट डाऊन करून घ्या. थँक्यू.